आता ना खूप दिवसानंतर आम्ही आता शॉपिंगला आलेलो आहे. हे पहा पहिलेच सांगतो ते मार्टवाले काही फुकट वाटत नाही. शोध मम्मी शोध, बघ काय घेता येईल. काय घेतलं हर्षदसाठी? ती पण पोरींची घेतली. फ्रूट ठेवायला बास्केट. डीमार्टला आलोय आणि इला टमरेल घ्यायचं. गाईज माझ्याकडनं एक मॅटर झालं. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. दोघं पण आम्ही ना मस्तपैकी आवरून या ठिकाणी रेडी झालेलो आहे आणि डिस्टर्ब करायला मला फोन आलेला आहे. वेट बोलूनच घेतो. बोलिये. दिवसभरात माझा फोन इतका वाजत असतो माहितीये का, असं वाटतं कधी कधी ना त्याला फेकून द्यावं. नंतर आठवतं जीव आहे त्याच्यात, त्याला फेकू पण शकत नाही. आरोहीला फेकून देतो, मग इट्स बेटर. माझा जीव नाही तुझा आहे पण मग कमी आहे. याच्यापेक्षा कमी आहे. कमी आहे. फोन पेक्षा माझा जीव कमी आहे तुझा. हा कमी आहे. फोन मध्ये जास्त जीव आहे. फोन म्हणजे ऑडियन्स ना ग, सगळं काही आहे. करिअर वगैरे आपण आज जे त्या मोबाईल मुळेच आहे. हा मग आहे ना ग, आहे तुझ्यात पण आहे, मोबाईल मध्ये पण आहे, सगळ्यांमध्ये, फॅमिलीमध्ये आणि तुमच्या सगळ्यांमध्ये पण जीव आहे. मस्करी करत होतो, समजता नाहीये यार. आता ना मला भूक लागलेली आहे. आरोहीने भाऊ काय बनवलेलं आहे स्पेशल? क्या बनाया आज? आज स्पेशल कढी आणि पोळी बनलेली आहे. चला भूक लागली आहे, एकदा ना मस्त खाऊन घेऊ. थांब ना. हा आज ना गुरुपौर्णिमा आहे. तर ज्याने मला असं उडायला शिकवलंय त्याला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उडायला शिकवलेलं आहे. खरंच ना, उडायला शिकवलेलं आहे. मम्मी पप्पांनी चालायला शिकवलं, तू उडायला शिकवलं, म्हणून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. माझं आहे ना जेवण पण झालेलं आहे. मी ना फ्रुट्स पण खाल्ले. काल आहे ना मी ॲपल पण आणलं होतं. मस्तपैकी डाळिंबाचे दाणे काढले, डाळिंब खाल्लं, परत प्लम फ्रूट खाल्लं, परत ॲपल खाल्लं, मनुके खाल्ले, लय मोठ्या गोष्टी खाल्ल्या. बरं झालं खाल्लं. गाईत आता आहे ना हर्षद पण आलेला आहे शाळेतून. वेलकम. थँक्यू. चॉकलेट? रोज एवढं चॉकलेट कुठून आणतो रे तू? मित्र देतो. खरंच का? हो. हे चॉकलेट माहिती का, 1 चे 5 भेटते. हा, आमच्या लहानपणी 1 रुपयाला 4 भेटत होते. आता तर अजून त्याची व्हॅल्यू कमी झाली. खरबूज चॉकलेट. गाईज आता आहे ना मी गेम खेळणार आहे. लास्ट टाइम पण मी एक गेम प्ले रेकॉर्ड केला होता, पण त्याचा ऑडिओ आला नाही, त्याच्यामुळे तो अपलोडच केला नाही. लास्ट टाइम तसंच झालं माझ्यासोबत. मी एक दिवस पूर्ण गेम प्ले रेकॉर्ड केला आणि त्याचा ऑडिओचा प्रॉब्लेम झाला आहे. सो आता आहे ना आम्ही एक हॉरर गेम खेळणार आहे. चलो लेट्स गो. यावेळेस प्रॉपर चेक करू आता. हा, ऑडिओ चेक करून घेऊ 1-2 वेळेस. गाईज आता आमचा आहे ना गेमिंग व्हिडिओ वगैरे शूट झालेला आहे आणि मला कळलंय की अमोल पण घरी आलेला आहे. मग गेला कुठं होता? आला तर काय माहिती, सांग ना कुठे गेला होता? नाही रे, जर काम होतं म्हणून गेलेलो होतो, पुण्याला गेलो. नाही, पुण्याहून तर तू सकाळी आला ते कळलं मला. आता कुठे गेलेला होता? आता मला बँकेत काम होतं ना, मग बँकेत झालं का? हा झाले सर्व. आणि गाईज आता आहे ना आम्हाला शॉपिंगला जायचंय. घरासाठी ना थोडंफार सामान आणायचं. फोन आहे ना, फोन यार बाप सारखा वाजत राहतो. आम्हाला आहे ना डीमार्टला जायचंय, थोडंफार घरासाठी सामान आणायचंय. इकडं मोबाईल वेगळा वाजतो, श्वेता इकडं फोनवर बोलती, इकडं आशिष फोनवर बोलतो. बिचारा हर्षद शांत आहे. मम्मीचं पण इकडं खुडूम काय वाजवणं चालू काय माहिती. बॅग शोधताय, किती बॅग घेतल्या जाते, किती बॅग भरता येते, तेवढं बॅग घेता येते. 3-4 बॅग घेत आहे भाऊ. चांगलंच गाडणार वाटतं मला. पण चला घरासाठी भरपूर सारं सामान घेऊन यायचंय. खायचं प्यायचं पण भरपूर गोष्टी संपलेल्या आहे. हर्षद तू नाही येते? येतोय ना. मग चल ना, उठ ना. चला. हर्षद नाही म्हणतो आणि आता बघा माझ्यासोबत पुढं पळत आलेला आहे. सगळे माग राहिलेले. आपल्यासोबत आहे ना खूप जास्त मेंबर आहे, तर आपण आहे ना आपली मस्तपैकी स्कॉर्पिओ घेऊन जाऊ. आता सगळ्यांनी ना गाडीमध्ये बसून घेतलेलं आहे. अमोल आहे ना मला समोर कंपनी म्हणून आलेला आहे. अरे ठरवलं का काय काय घ्यायचंय? नाही, तिथं जे दिसणार ते घेणार आहे आम्ही. तुम्हाला तिथं सोडून दिल मी. नाही तो म्हणाल जाते डीमार्ट वाल्या बाबाच्या घरी त्याचे भांडे धुवा. काही जाता ना खूप दिवसानंतर आम्ही आता शॉपिंगला आलेलो आहे. हे पहा पहिलेच सांगतो ते मार्टवाले काही फुकट वाटत नाही. पैसे देऊनच देणार ते आपल्याला, बरं का? 1500 आहे ना. त्याच्यामुळे जे गरजेचं आहे तेच घ्या. अरे आता विचार करत असणार आहे काय काय घेतल्या जाईल आणि काय काय नाही. नाही, पहिले तर विचार करते कामाच्या कोणत्या गोष्टी आहे. हर्षद तुला काय घ्यायचंय? मी तर फिरायला आलेलो आहे नुसतं. फिरायला आलेलो आहे बघ, बरं का? काही घ्यायचं नाही ना. एखादी गोष्ट घे. आता आहे ना मी मध्ये एंटर झालेलो आहे. हर्षदनी पहिले लगेच गाडी आणलेली आहे. गाडी खेळणे की क्या? ना आम्हाला दादाने एक नवीन आयडिया दिलेली की आपण या ट्रॉलीला कसं करू, कस्टमरला फॉलो केलं पाहिजे, बिल पण त्याच्यातच झालं पाहिजे ऑटोमॅटिक. कसं वाटतं? ती एक बॅग आहे ना, ती बॅग नाही का फॉलो करते ऑटोमॅटिक आणि त्या बॅगवर बसू पण शकतो ना. आपण ऍक्सिलेटर देऊ. याला बनवू शकतो. चला, बनव ना. हे सेक्शन आपल्या काही कामाचं नाहीये. नाही चल मम्मी चल, चहा सोडलेली चल. आरोहीन ते बघताय कसं कामाचं सामान घेता येईल आणि हर्षदन मी बघतो कसं बिनकामाचं सामान घेता येईल. मी ना पॉपकॉर्न पण घेतलेले. आरोही काय घेते आता? मिरची घेतली. मिरची. आता तर कामाचं झालेलं आहे, अजून बिनकामाचं घ्यायचं बाकी. मी यांना इथं सोडणार आहे भाऊ.
अमोल आपने को नहीं लेने का कुछ? घेऊन आपण त्यांचं तो हृदय आधी काम त्याच्या आधी कालच पैसे गेलेले आणि आता पण जाणार आहे. रोहित दीदी आणि मम्मी ना त्या साईडला शॉपिंग करताय आणि आम्ही त्यांच्या इकडे वेट करतोय. आम्ही त्यांची ट्रॉली सांभाळतोय. शोध मम्मी शोध, बघ काय घेता येईल बघ. बस गा किती सामान घेती दादा. मी मम्मीला विचारलं बस ना किती सामान घेते. मम्मी काय म्हणते आज दादा येईल आज फुल शॉपिंग करू. म्हणजे मी दादा देतो ना मम्मी. असं कधीच झालं नाही की पप्पा आपल्यासोबत आले. पप्पा येतच नाही, पप्पा टेन्शन पण घेत नाही. तुम लाव कुछ भी लाव. पिंचन आता आहे ना माझं डोकं गरम झालेलं आहे. मी डीमार्टच्या फ्रीज मध्ये जाऊन बसतो. किती मोठं फ्रीज आहे ते. थंड कर तुझा दिमाग घालून ठेव तिच्यात. आज आहे ना मी हर्षदसाठी शॉपिंग करणार आहे. काय घेतलं हर्षदसाठी? चड्डी. घेतली मग काय होतं घालायची एवढी गिफ्ट दिली तुला. लहानच आहे ना तो. 1756 क्लचर है तुझ्याकडे. चल गाइस अभी हमारा है ना स्किन केयर का सामान लेने का चालू है. आरोही हँड्स अप. डीमार्टला येऊन आहे ना आम्हाला 1 तास झालेला आहे. भरपूर बिनकामाचं सामान आमचं घेऊन झालेलं आहे. गाईज मम्मीच त्यांची मजा बघा आता. मम्मी फ्रूट बास्केट, फ्रूट ठेवायला बास्केट. नाही यार छोटी होईल ती. छोटी होईल. हर्षद जाऊन बसल त्याच्यात. गाईस तर मला नाही बकेट घ्यायची पण आम्हाला घेऊनही देते. गाईज डीमार्टला आलोय आणि इला टमरेल घ्यायचं. 200 रुपयाचं टमरेल. 200 रुपयाचं टमरेल. मग कशाला घेते 200 रुपयाचं टमरेल? अरे मला ही बकेट ना असं घर वगैरे पुसायला घ्यायची. गोष्ट वेगळी आहे. हा बरोबर. नाही रे मला नाही आवडलं पण ते लय विचित्र दिसलं. आरोही प्लीज. आरोही तुला काय दिसलं? अमोल दिसला मला इथं सेम अमोल. अरे मला तिकडे एवढं लावून दिसले आरोग्य दीदी मी त्याच्याकरता इकडे आलो. अमोल मी एवढं फेमस कधीपासून झालं डायरेक्ट. बघ ना असं बाहुलं बनवले अमोल. कोणत्या अँगलने मी दिसतोय यार बघ जरा. मागच्या अँगलनी गाई तिथं लहान पोरांनी बघा ना पूर्ण पसारा पागून ठेवलेला आहे. आणि आमचे लहान पोरं बघा हे गाड्या खेळताय. काय भारी. ए हा बघा हा बघ किती भारी करतो. हर्षदचं इथं वेगळं खेळणं चालू आहे. गाईस फायनली आता सगळी शॉपिंग झाली ना. हा झाली शॉपिंग. झाली रे भाऊ शॉपिंग झाली. इथं आमची गाडी लागली नंबरला. पण सर्व कामाचं घेतलं की नाही? हा यावेळेस कामाचं घेतलं. काही बिनकामाचं सामान आम्ही काहीच घेतलं नाही. मी पण काही नाही घेतलं फक्त पॉपकॉर्न घेतले. आणि मला टमरेल नाही घेऊ दिलेलं आहे मेन म्हणजे. मी रुसलेली तुझ्यावर. येस टमरेल म्हणलं माझ्या बकेटीला. काय झालं मम्मी? पेन वही कंपास पेटी काही पाहिजे असेल तर ते नाही. ते काही घेणं नाही. एक बंदूक आणि एक बॉल घेऊन फिरतोय बस. पेन पाहिजे काही पाहिजे स्टेशनरी सामान पाहिजे त्याचं काहीच घेणं देणं नाही. बाकीच्याच गोष्टी मागत राहतो. झाली गाईज आमची आता सगळी शॉपिंग झालेली आहे. आता मला गाडी आणायची आणि गाडीमध्ये ना सगळं सामान टाकून घ्यायचं आहे. आणि मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो बिनकामाचं सामान घेता पण यावेळेस उलटं झालं. सगळं कामाचं सामान घेतलं म्हणजे कोणीच काही एक्स्ट्रा सामान घेतलं नाही म्हणून थोडं बजेटमध्ये झालं. तरी पण बिल अमाऊंट 9,000 रुपये झाली. गाईज माझ्याकडनं एक मॅटर झालं. गाडी अनलॉकच होती आणि चावी गाडीतच ठेवलेली मी. हे बघा चावी इथंच राहिली होती. तुला माहिती काय मॅटर झालं होतं? काय? गाडी अनलॉक होती आणि गाडीची चावी गाडीतच ठेवली होती. व्हेरी गुड. सर्वात जास्त टॅलेंटेड तर तूच आहे. ती ट्रॉली राहिली आपली तेवढी घेऊन टाक. तुला भारी म्हणते टॉयलेट. चला काही बारीक पाऊस पण चालू झालेला आहे. मी आपण यावेळेस एवढं लिमिटेड सामान घेतलं. एवढं सगळं कामाचं सामान घेतलं तरी पण 9,000 रुपये बिल झालं. मग हा तेल त्याच्यात महागडी गोष्ट आहे ना. तेल किती रुपयाचं आहे? 2590 रुपये. 2590 रुपयाचं तेल आहे त्याच्यात. त्याच्यानंतर तांदूळच असत. तांदूळ आहे. सगळ्या कामाच्याच गोष्टी घेतलेल्या आहे म्हणजे ज्या घराला लागतात त्या. 29 and I find myself wondering what did happen to the last 10. आता ना आम्ही घरी आलेलो आहे. आरोहीने त्यांनी सगळं सामान पण काढलेलं आहे. हर्षद ना आता थारची चावी घेऊन आलेला आहे कारण आरोहीने काय केलं सकाळी थार आहे ना पुढे घेतली होती तर मला पाठीमागे लावायची तिला. हर्षदला ना आम्ही 2 शॉर्ट्स आणलेले आहे. हर्षद ट्राय करून दाखवतोय. हर्षदची चड्डी फाडली होती ना तू म्हणून आणलेले आहे. चड्डी गँग आली एकदम मस्त. मस्त मस्त दिसते. गाईज आज आहे ना गुरुपौर्णिमा आहे. मम्मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आता आहे ना आम्ही पप्पाचा आशीर्वाद घ्यायला चाललेलो आहे. पप्पा हॅपी गुरुपौर्णिमा. हॅपी गुरुपौर्णिमा. त्याला थँक्यू म्हटलं मला थँक्यू नाही म्हणले. पप्पा काय आशीर्वाद देशाल गुरुपौर्णिमेचा? हर्षदला काय देशाल ते सांगा. दोघाला का वडिलाचा आशीर्वाद कधी पण नाही बट काय देशाल? असा डेडिकेटेड आशीर्वाद काय देशाल? म्हणजे कसं एक ठराविक आशीर्वाद काय देशाल?
कसं म्हणजे कसं नाही का, म्हणजे एक असं तथास्तु 100 पुत्र भव 7 पुत्र भव सौभाग्यवती भव, तसा एक डेडिकेटेड आशीर्वाद काय देशाल? तसंच नाही, आता फक्त एक पुत्र बस झाला. पुत्राचा नका देऊ, दुसरा काही द्या. काय वाटतं तुम्हाला, हर्षदने काय केलं पाहिजे फ्युचर मध्ये? अर्चित आता काय करणार आहे तू? मी का याला तुझ्या याच्यावर सोडून दिलं. पप्पा ते तेरे भरोसे. नाही, आता आम्ही दोघांनी पण आउटफिट चेंज केलेलं आहे, कारण आता आहे ना आम्हाला मित्राच्या बर्थडे साठी ना बाहेर जायचंय. मी मस्तपैकी सॉलिड कलरचं शर्ट घातलेलं आहे, आरोहीने ब्लॅक कलरचा टॉप घातलेलं आहे आणि आमचे एबी जेबी पण आमच्या सोबतच येत आहे. बायको सोबत बिझी झालेले, आमचे जेबी पण आलेले, आमचे एबी पण आलेले. आमच्या स्पेशल मित्राच्या बर्थडेला जायचंय, तिथे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला कोणता मित्र आहे. चलो लेट्स गो. तर गाइस, दिस इज आवर स्पेशल पर्सन. भाई, जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. किती वर्षात झाला? 25-26 चालू झालं. खोट बोलायचं नाही. 26 वर्षाचा कम्प्लीट झाला, 27 वर्षात पदार्पण झालंय. अभिनंदन. यांना आहे ना इकडं पाल दिसलेली आहे, मुद्दाम ती पाल घेताय आणि आरोहीच्या अंगावर फेकताय. किचन मध्ये येते हो काय इकडे नको ना, तू पण घाबरतो ना. मी नाही घाबरत, पालीला नाही घाबरत. नाही किळस येते ना, किळस येते मी मला. घाबरत नाही, किळस येते मला. मला बरं, ठीक आहे, इकडे. जेवण पण जाणार नाही, उलटी होईल ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. ते कशी फिलिंग असते माहिती का, केक कट झाल्यानंतर ते जेव्हा हॅपी बर्थडे म्हणताना समोरच्याला वाटतं आता मी केक कट केला, आता काय करू एक्झॅक्टली, मग अजून तर केकला कापत बसता. नाही बॉय, कसं वाटलं बर्थडे गिफ्ट? आपलं तुम्हाला मागून आम्ही ट्रक आणली होती गिफ्ट साठी. अरे बघ ना, मी किती गोरा दिसतोय. नाही, तू सकाळपासूनच गोरा दिसत होता. मी काय केलं माहिती का, टू बी व्हेरी ऑनेस्ट सांगतोय, मी ना कॉम्पॅक्ट लावलं होतं बरं का. आरोहीचं म्हणजे मेकअपचे प्रोडक्ट हे 2-3 टापून लावले होते. 2-3 म्हणजे एकच कॉम्पॅक्ट लावलं, त्याच्यामुळे ते एवढं हायलाईट होतंय ना. म्हणजे आता मला रहस्य कळलं, या पुरी ना गोऱ्या कस काय दिसता. तू माझ्यापेक्षा गोरा दिसतोय आता. हे बघ, खूप दिवसापासून बट्टा खायची इच्छा होत होती, फायनली आज बट्टा पण खायला भेटणार आहे. गाईज, आता ना आमचे पोटभर जेवण झालेले. आता आरोहीला ना झोप पण यायला लागलेली आहे. लवकर उठत असते ना, त्याच्यामुळे झोप येते तिला. चलो फिर जाते. चलो गाईज, बाय, हॅव अ गुड नाईट. आता वेळ झालेली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची. कसं वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. एवढं बोलण्यासाठी 2nd फ्लोअरवर न पळत आलेला आहे. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बघू या महिन्याचा विनर कोण होणार आहे आणि विनर पण आम्ही लवकरच काढणार आहे.